तुमची मुलं पण कोबी खात नाहीत का हो? तर बनवा अशी मस्त अशी भन्नाट रेसिपी, ज्यामुळे मुलं कोबी खाणारच नाहीत तर चाटून पुसून खातील. इतकी सुंदर आणि टेस्टी क्रिस्पी आपली रेसिपी आहे की मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा मोह आवरणार नाही, ते सुद्धा चाटून पुसून खातील. इतकी भारी आपली रेसिपी आहे. त्यासाठी मी कोबी लांब चिरून घेतलेला आहे. बघा, अशा प्रकारे आपण कोबी चिरून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये घेऊया. तो भांड्यामध्ये एका घेतल्यानंतर यामध्ये आपण कांदे घालायचे आहेत. कांदेसुद्धा लांब चिरून घेतलेत आणि एकदम पातळ स्लाईस करायचे आहेत कांद्याच्या. 2 कांदे घेतलेत मी इथं, एकदम पातळ चिरून घेतलेत कांदे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि पूर्ण आपला कांदा आणि कोबी आहे त्याला चोळून घ्यायचं आहे हे मीठ, म्हणजे पटकन पाणी सुटतं. कारण असंच जर आपण मीठ वरून टाकून ठेवलं तर पाणी सुटत नाही लगेच एवढ्या. आणि असं जर आपण चोळून त्याला पूर्ण कोबीला कांद्याला जर आपलं मीठ लागलं ना तर मस्तपैकी ना ओला होतो तो आणि एकदम पाणी सुटतं त्याला. म्हणजे त्या पाण्यामध्येच आपल्याला छान असं पीठ भिजवता येतं. आता मी 5 मिनटं त्याला झाकून ठेवणार आहे, म्हणजे आतल्यात छान असं त्याला पाणी सुटेल. मस्त असा पूर्ण ओला झालेला आहे बघा कोबी आणि कांदा, आणि एकदम सुट्टे झालेले आहेत. आता यामध्ये आपण 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची. यामुळे भयंकर सुंदर आपल्याला पकोड्यांना चव लागणार आहे. हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि धने पावडर घातले. 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातले आणि बेसन घालायचे आपल्या अंदाजानुसार. जितका आपल्याला पीठ मळायला लागेल तेवढं आपण बेसन घालून घ्यायचं आहे. त्याचं काय प्रमाण नाही आहे. आपल्याला जशा प्रकारचं आपले हे बॅटर हवं आहे त्या प्रकारचं होईपर्यंत आपण बेसन घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं हे बॅटर आपल्याला हवं आहे बघा. तर यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. जे कांद्याला सुटलं होतं ना, कांद्या आणि कोबीला पाणी, त्यामध्येच आपण हे मळून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचं आपल्याला भजी बनवायची आहेत. फक्त गोल अजिबात करायची नाही, फक्त एका असं हाताने उचलायची आणि तेलामध्ये सोडायची आहेत. आणि तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम केलेलं असावं, ज्यामुळे ही जे पकोडे आहेत ना तेल पिणार नाहीत. जास्त कडक तेल जेव्हा गरम असतं ना तेव्हा आपण भजी पकोडे काहीही तळत असतो ना, जास्त कडक तेलामध्ये ते तेल पित नाहीत जास्त आणि लवकर शिजले पण जातात. तर बघा, एकदम लालसर कलर येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे. छान असे आपले पकोडे रेडी झालेले आहेत बघा, किती सुंदर दिसत आहेत. आता आपण सर्व पकोडे काढून घेऊया. आणि हे पकोडे आपण असेच जरी खायला दिले मुलांना तरीसुद्धा सुंदर चव लागते याची. आणि जर सॉस बरोबर किंवा चटणीसोबत जर तुम्ही खाल्लं तरीसुद्धा छान लागतात. तर हे पकोडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना खायला देऊन बघा. मुलं चाटून पुसून खातील, माझी गॅरंटी आहे. आणि आतूनसुद्धा किती छान शिजलेले आहेत बघा, एकदम छान असे शिजलेले आहेत. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांना खाऊ घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आणि माझे व्हिडिओ जे पुढचे येतील ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत.